अलंकार, रोज नोकरी शोधत फिरण्यापेक्षा आपण विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. असं डायरेक्ट आमदार बिमदार काहीतरी व्हायचं. आपलं काम नाहीये पडलं ते. म्हणजे बघ ना, आपल्या मोबाईलला साधा ओरखडा जरी पडला तरी किती अस्वस्थ होतो आपण. मग विचार कर, आपल्या मतदारसंघातल्या रस्त्यांवर जर का खड्डे पडले तर ते कसं सहन करणार आपण? खड्डे होऊन द्यायचे नाहीत. तसं नसतं, खड्डे कंपल्सरी असतात. म्हणजे रस्ता तिथे खड्डा हा नियमच असला पाहिजे. मला सांगतो, असं एक तर रस्ता बघितलाय का की ज्याच्यावर खड्डाच नाहीये? नाही ना. काय बाकीच्या देशात लोक रस्त्यांची काळजी घेतात, आपल्याकडे खड्ड्यांची काळजी घेतात. काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं. चल चल चल. थांब. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. अगं हे बघ, गेला तो. पण मला सांग, तो कोण होता? काय झालंय सांग. त्रास देतोय मला. त्रास देत? कोण आहे? कोण तो? नाही, कोणी नाही. थांब, हे बघ ऐक. आम्ही तुझे मित्र आहोत असं समज, आणि जे काय ना ते खरं खरं सांग. मी मदत करू तुझी. काय झालं? कॉलेजमध्ये माझ्या, त्याचं नाव राजेश आहे. त्याला सगळे राजा म्हणतात. आणि कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून तो मला त्रास देतोय. नंबर दे ना प्लीज, आज तर दे. अरे कधीतरी नंबर. अरे भाई कधी आला? अबे अख्खा विषय काय एकाच बोरीच्या माठीमागे घालवणार आहे का बे? अरे भाई ते आपलं जस्ट टाइमपास. एका आठवड्यात पटवायची, एका महिन्यात कटवायची. अबे अख्खा वर्षी एका पोरीच्या मागं घालवायला ती का स्पर्धा परीक्षा आहे का बे? अरे ती आपली सावली कुठे? सावली नाही, सायली नाव आहे. अबे सावली असू दे नाही तर सायली असू दे, अबे अख्ख्या आपल्याच पाहिली ना बाय. बरं हाय कुठे ती? भाई आले ना, ती डबा खाते. भाजी तू बनवली? कशी आहे? चमचमीत एकदम. भाजी भाजी भाजी. बरं ते काल रात्री मेसेज कशाला करत होती? नाही म्हणजे काय अर्जंट काम होतं का? मी नाही केलाय मेसेज. हे बरं आहे बा. हा ना, म्हणजे रातच्याला मेसेज करायचे आणि दिवसा ओळख पण नाही दाखवायची. मी खरंच नाही केलाय मेसेज. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही म्हणजे माणसानं असं मनातलं घडाघडा बोलावं. नाही म्हणजे मन हलकं होतं ना. हा काय अडचण असेल कॅन्टीनला येऊन भेट. हा नाही, नको. हाताला चव आहे ना तुझे. नाही आई म्हणत होती
कामवाली ठेव. पण मी म्हंटल आईला नको, सूनच आणतो ना. काय रे विजय, परफेक्ट है. चल बघ. मेरे भाई की शादी है. मग तू त्याला डायरेक्ट शिव्या द्यायच्या ना. पल्ले, सगळ्या मुली तुझ्यासारख्या नसतात. मग अशा मवाली लोकांचं ऐकून घ्यायचं. तसं नाही, पण एक पद्धत. तू थांब ना पल्ले. अरे सायली, तू तुझ्या मैत्रिणींची मदत घेतलीस का? तू एखाद्या सिनियर मुलाला सांगायचं ना. सगळेच घाबरतात त्याला. तो गेली 3 वर्ष एकाच वर्गात आहे आणि कोण काय बोलणार आहे मग त्याला. तो सांगेल तसं सगळे करतात. आणि गेल्या आठवड्यात तर त्याने, अरे कुठे आहेत? किती आहे? हे काय? तू मला म्हणालास की माझ्या घरचे आलेत. काय चुकीचं बोलला तू? हा? आणि असंही आता आपण घरचेच ना. काय चाललंय? घरगुती गप्पा. अरे हे कॉलेज आहे. तू ही बंकस करायला बोलवलंस का मला क्लासच्या बाहेर? आणि असं सांगून की माझे आई बाबा आलेत. त्याने काय फरक पडतो? हा? आणि असंही किती बोर होतं राहू त्या क्लासमध्ये. तेवढाच तुला पण चेंज. प्लीज मला अभ्यास करू दे. मला हे अभ्यास करायचा आहे. कर ना. मी कुठे अडवलंय तुला? तुझा अभ्यास करायचा, आता अडवायचं नाही. ए त्याला काढा रे 100 रुपये. तुला बोललो होतं ना विजय, तुमची वहिनी क्लासरूम मधून बाहेर येणार. हा? आली ना. अरे बाय, ऐसा हटवाट करेक्शन होना मागताय. मानला भाई, तुला मानला. त्याला याच्याकडे जमा करा. अरे चालू दिसतो यार राजा तर. असले मवाली खूप बघितलेत. तू ना डायरेक्ट प्रिन्सिपलला सांग. त्याचा काहीच फरक पडत नाही. प्रिन्सिपल त्याच्या नादीच लागत नाही. तुम्हाला माहिती, एकदा प्रिन्सिपलने त्याला वर्गाबाहेर काढलं म्हणून राजाने प्रिन्सिपलच्याच गाडीच्या काचा फोडल्या होत्या. बरं, हे राजा प्रकरण तुम्ही घरी सांगितलंय का? नाही नाही नाही, माझ्या बाबांना कळलं तर माझंच शिक्षण बंद होईल. अगं पण असं घाबरून किती दिवस चालणार आहे? आणि तू जितकं घाबरशील ना तितका तो तुला त्रास देईल. पण मग काय करू शकते मी? आता तुम्ही काय करू नका. आम्ही जेवढं सांगतो ना फक्त तेवढंच करा. मग बघा, राजा तुम्हाला बघितल्यावर पाय लावून पळतो की नाही. हे कसं शक्य आहे? राजा तर कुणालाच घाबरत नाही. घाबरतात ग, सगळे घाबरतात. आणि पोरं तर जाम भित्री असतात. पल्ले, सगळेच नसतात. बर, सगळे नसतात. पण जे पोरींना छेडतात ना ते तर जाम डरपोक असतात. हे असले मवाली एवढे फालतू असतात की त्यांच्या आई वडिलांनी त्यांना रस्त्यावर सोडून देण्याऐवजी ना कॉलेजमध्ये सोडून दिलेलं असतं. बस एवढंच. बर मला सांग, तुला त्याच्या त्रासापासून सुटका हवी आहे ना? हो. मग आम्ही सांगतो तसं कर. उद्या त्याला भेट, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघ. हे काय बोलताय तुम्ही? अगं खरंच. हे बघ, आम्ही कॉलेजच्या आसपासच असू, तुला काही होणार नाही.
आई पोरगी आली हातात. बोललो होतो ना तुम्हाला, फक्त 8 दिवस. आलो आपण. मी सांगितलं तसं केलंस ना? हो, पण मला खूप भीती वाटते अगं. घाबरतेस कशाला? घाबरू नकोस. अगं तो माझ्या मागेच आहे. मी सांगते ना, अगदी तसं करा. सायली, बोल. सायली, सायली, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. आता हा? आत्ता? हो आता. त्याला सांग जे काय बोलायचं ते गुडघ्यांवर बसून बोल. हा ठीक आहे, बोल ना. पण असं नाही, गुडघ्यावर बस आधी. आणि हे हातात घे, हे गुलाबाचं फुल हातात घे. आता त्याला सांग डोळे मिटायला. हा हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळे बंद करून बोलायचं. डोळे? हो, बस. ठीक आहे, तुझ्यासाठी काय पण. सायली, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच तू मला आवडलीस. तेव्हाच ठरवलं होतं आपण की तुला प्रपोज करायचं. सायली, आय लव्ह यू. आय लव्ह यू सायली. सायली, डू यू लव्ह मी? सायली, सायली काहीतरी बोल ना. सायली, सायली, अगं कसली भंकस आहे राव. अगं तूच म्हणाली होतीस ना बोल म्हणून. हो, पण अरे नेमके प्रिन्सिपल सर आले ना, आणि म्हणून मी तिथून निघाले. अरे मला खूप भीती वाटते माहितीये त्यांची. प्रिन्सिपलच्या तर सगळा खोल त्यांनीच घातला. सायली, सायली, अगं थांब ना प्लीज यार. सायली, 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 आता थांब ना. वन्स मोर प्लीज, एकदा. नाही 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 लगेच नाही, येऊ. आता नाही. परत सर आले तर खूप प्रॉब्लेम होतील आणि मला लेक्चरला पण उशीर होतोय. आपण परत भेटू. हो, हा, नक्की. हो नक्की. ए लडकी, तू तो सॉलिड डेअरिंग बाज निकली रे. केवढी भीती वाटत होती मला माहितीये. अगं हो, पण मजा आली ना. हो, पण आता बास. हा, ए हा तर नुसता ट्रेलर होता. पिक्चर तो अभी बाकी है डार्लिंग. आणि ऐक ना सायली, सायली, जसं लेक्चर संपेल ना तसं तू कॅन्टीन मध्ये जा. तो त्याच्या मित्रांबरोबर कॅन्टीन मध्ये असेल बघ. काका, जरा 5 कटिंग पाठवा ना. राजा ऐक ना. सायली, तू? तुझी एक मदत हवी होती. हा बोल ना सायली. माझ्या मैत्रिणीची चप्पल तुटली. हा तर ती तू शिवून आण ना प्लीज. आम्हाला घरी जायला खूप उशीर होतोय. मी चप्पल शिवून आणू? हा, मी? मग दुसरं कोण आणणार राजा? अगं तू तिलाच सांग ना. तिनेच मला सांगितलं म्हणून मी तुला सांगते. आणि तूच म्हणालास ना की मी दुसऱ्या कुणाशी बोललेला आवडत नाही तुला कॉलेजमध्ये म्हणून. मग मी काय करायचं राजा? म्हणून मैत्रिणीची चप्पल? मग माझी असती तर आणली असतीस. हे बरं आहे तुझं राजा. रात्री चॅटिंग करताना चंद्र तारे तोडून आणून अशा गप्पा मारतोस, आणि एक चप्पल शिवून आण म्हटलं तर तेवढंही होत नाही तुझ्याकडून. हीच का आपली मैत्री यार? शी. मला वाटलं डेअरिंग बाज असेल राजा. तो तू पळून गेला. हो,
पण आता तो ह्याचा जाब विचारणार आहे मला. ते तर आम्हाला माहितीये आणि तो इथेच येणार. पण तू घाबरायचं नाही, कारण आपलं ठरलंय. राजाचा बाजा वाजलाच पाहिजे. चलो, ऑल द बेस्ट. हो, पण तुम्ही दोघेही इथे आजूबाजूलाच राहा, खूप लांब जाऊ नका प्लीज. येस बेबी, आहोत इथेच. डोंट वरी. सायली, एकदा फोन उचलला नाही की कळत नाही का तुला माणूस बिझी आहे? 10 वेळेस फोन करून नुसते मिस्ड कॉल्स वाढवायची काय गरज आहे तुला? कोण मी? मग काय मी? आणि आणि हे सांग, हे काय मेसेज आहेत? किती स्पेलिंग मिस्टेक्स आहेत हे? नाईटचं स्पेलिंग NAIT तुझ्या काकाने लिहिलं होतं का? मला अजिबात आवडत नाही स्पेलिंग मिस्टेक्स झालेल्या. सायली, आपण एकट्यात बोलत ना. मी एकटीच आहे इथे. तुलाच चमचे लागतात सतत बरोबर घेऊन फिरायला. एकदाही एकटा येत नाहीस तू. भीती वाटते का रे तुला एकट्याने फिरायची? सायली, आता तू जरा जास्त बोलतेस. मी जास्त बोलते. आणि काल रात्री तू जे मेसेजेस करत होतास त्याचं काय? कुठल्या गंभीर विषयावर बोलायचंय तुला? जेवण झालं का? भाजी कुठली खाल्ली? काय बोल ना आता. जे काय बोलायचंय ते आत्ता बोल. का मित्रांसमोर बोलायला लाज वाटते तुला? सायली, तुला मी नंतर बोलतो. का नंतर का? मला आत्ताच बोलायचंय. बर मला सांग, कॉलेजचं स्पेलिंग काय आहे? नाही, कॉलेजचं स्पेलिंग काय आहे? सांगून टाक ना भाई, कशाला घाबरतो? आपल्याला माहित आहे तुला येतं. बोल. कॉलेज. कॉ म्हणजे के. KOLEJ. KOLEJ. भाई, COLLGE म्हणजे कॉलेज. बाई, अरे वा, पोरं पळवून लावायला जमायला लागलं की तुला आता. हो, पण आता खरंच बास. मलाच दया येते बिचाऱ्यांवर. आणि मला नाही वाटत की आता येईल तो परत माझ्या मागे. एक सांगायचं राहून गेलं. स्पेलिंग जरी चुकली असेल ना तरी फिलिंग्स आहे. आणि हा, लग्न तर मी तुझ्याशीच करणार. तू काय, तुझा बाप पण नाही रोखू शकत. चॅलेंज आहे आपलं. राजा, कोण लाईट लावतंय रे बाहेरून? मी बघतो, तू जाऊन झोप. बर. आणि हे बघ, भांडण करत बसू नकोस बाहेर. हो गाई. आणि लवकर ये. तुझे पप्पा दारू पिऊन झोपलेत, नाही तर रात्रभर शिव्या खाशील. हे बाई, तू जरा हळू बोलशील का? नाही तर ते खरंच उठ. जा, जाऊन झोप. चॅनेलला कोण आहे राव? राजा, ए राजा. सायली, अरे झोपलास का तू? ए भाई, काय झालंय काय तुला? डोकं फिरलंय का तुझं? एवढ्या रात्री इथं काय करतेस? अरे मी आपल्या लग्नाचा विचार करत होते. आणि त्यात तुझ्या बाबांना काय वाटतं ते महत्वाचं आहे की नाही आपल्यासाठी? हे बघ, ते बाहेर आलेत. ए, मी भेटू का त्यांना? तुझं डोकं फिरलंय का? माझा
बाप ना मला मारून टाकेल.